नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. रोज आपण जनरल नॉलेजचे 20 प्रश्न घेतो. तर आज सुरुवात करूया. पहिला प्रश्न, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग महाराष्ट्राने व्यापला आहे? तर उत्तर आहे 9.36% एवढा भाग महाराष्ट्राने व्यापला आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1962 रोजी पंचायत राज्याची सुरुवात झाली. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर आहे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? तर उत्तर आहे 3,07,793 किलोमीटर इतका महाराष्ट्राचा क्षेत्रफळ आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिम अंतर किती आहे? उत्तर आहे 800 किलोमीटर एवढं पूर्व पश्चिम अंतर आहे. प्रश्न सहावा, महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर अंतर किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे दक्षिणोत्तर अंतर हे 700 किलोमीटर एवढे आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे महाराष्ट्रातील कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? उत्तर आहे महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न नववा, महाराष्ट्रामध्ये कसारा घाट कोठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई ते नाशिकच्या दरम्यान कसारा घाट आहे. प्रश्न दहावा, महाराष्ट्राचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 3रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक राजस्थान, दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश आणि 3रा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. प्रश्न 11वा, महाराष्ट्राचा भारतामध्ये लोकसंख्येनुसार कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे 2रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा आणि 2रा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो लोकसंख्येनुसार. प्रश्न 12वा, महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? कुठे सुरू करण्यात आले? तर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये पहिले जलविद्युत केंद्र खोपोली येथे सुरू करण्यात आले. प्रश्न 13वा, महाराष्ट्रामधले पहिले सहकारी साखर कारखाना कोणता? उत्तर आहे प्रवारनगर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला. प्रश्न 14, महाराष्ट्रामध्ये पहिला पोलाद प्रकल्प कुठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये पहिला पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे आहे. प्रश्न 15वा, महाराष्ट्राचे राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. प्रश्न 16, महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, सातारा येथे आहे. प्रश्न 17वा, महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये गवत संशोधन केंद्र पालघर, जिल्हा ठाणे येथे आहे. प्रश्न 18वा, महाराष्ट्रामध्ये गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये गोसीखुर्द प्रकल्प वैनगंगा या नदीवर आहे. प्रश्न 19वा, महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणत्या पर्वत टेकड्या आहेत? उत्तर आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहेत. प्रश्न 20वा, महाराष्ट्रामध्ये निर्मळ पर्वतरांगा कोठे आहेत? उत्तर आहे निर्मळ पर्वतरांगा हे नांदेड आणि परभणीच्या दरम्यान आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.